नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतावणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूर मार्फत मी कपिल पाटील फिजिक्स हा विषय सादर करते। या व्हिडिओमध्ये आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड या चॅप्टर बद्दल डिस्कस करू। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करत होतो रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी। त्यासाठी बघा, तर कन्सिडर करा की इथं आपण एक ओपन फ्रेम घेतली आहे, दॅट इज ABCD। या ओपन फ्रेम ABCD मध्ये आपण काही लिक्विड फिलअप केलंय। या लिक्विडचं सरफेस टेन्शन आपण T घेतलंय। या लिक्विड मध्ये एक मुवेबल वायर PQ आपण इंट्रोड्यूस केली, ज्याची लेंथ आहे L आणि हे डिस्टन्स किती घेतलं आपण X। या कंडिशन मध्ये आता बघा, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर आपल्याला फाइंड करायचं आहे की नेमकं सरफेस एनर्जी किती राहील। यासाठी बघा, आपण पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करू। आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, तर बघा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क जे काही करू आपण, तर हेच वर्क त्या ऑब्जेक्ट मध्ये इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होणार आहे। तर बघा, आता जर का याची पोटेन्शियल एनर्जी जर आपण जरी कॅल्क्युलेट करायची जरी असेल, तर आपल्याला वर्क कॅल्क्युलेट करावं लागेल। आणि वर्क म्हणजेच काय, तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट। तर आपण काय करू की या वायर वरती काही आपण फोर्स एक्झर्ट करू ना, तर हा किती फोर्स लागेल बघा। आता हा फोर्स आपण कॅल्क्युलेट करू। तर एक जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, दॅट इज सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय होते, तर फोर्स पर युनिट लेंथ सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय, फोर्स पर युनिट काय होते, लेंथ। तर आता बघा, यावरती आपण फोर्स F अप्लाय केल्याच्या नंतर याचं जे काही सरफेस टेन्शन आहे, याची लेंथ किती घेतली आपण, L कन्सिडर केली। तर इथं बघा, आपण सरफेस टेन्शन दॅट इज T इज इक्वल टू लिहिता येईल तुम्हाला F डिवायडेड बाय L दॅट इज लेंथ। म्हणजे नुसतं F इज इक्वल टू काय राहील, तर T इन टू लेंथ। पण तुम्ही ऑब्झर्व करा की इथं जे काही वायर दिसत आहे, तर ही वायर आपण डीप केल्याच्या नंतर या वायरचे दोनही पार्ट या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये, एक तर इकडची बाजू ज्याची लेंथ L आणि एक तर इकडची बाजू ज्याची लेंथ L। म्हणजे टोटल डिस्टन्स किती आहे कॉन्टॅक्ट मध्ये, L प्लस L दॅट इज 2L। म्हणजे इथं लेंथ नुसती L न घेता इथं किती घेऊ आपण, 2L। म्हणजे राहील F इज इक्वल टू T इंटू काय असेल, 2L। हा झाला फोर्स। इतका फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर वेन this force applied on a wire, it displaces by a small displacement डिस्प्लेस बाय अ डिस्प्लेसमेंट करू आपण dx किंवा x घेत आहे। डिस्प्लेसमेंट x। बघा, आता या डायग्राम मध्ये आपण थोडं मॉडिफाय करू। यावरती आपण इथं फोर्स लावल्याच्या नंतर याचा एका नवीन पोझिशन वरती डिस्प्लेसमेंट होत आहे, आणि ही पोझिशन कोणती आहे, तर P डॅश, आणि याला नाव देऊ आपण Q डॅश। हे डिस्टन्स घेतलं आपण x। याच्यात काय करू आपण, तर हे डिस्टन्स न घेता आपण ते डिस्टन्स घेऊ x। हे डिस्टन्स राहील x।
असं असेल तर बघा आता यावरती ज्यावेळेस आपण फोर्स अँड अप्लाय करू या फोर्समुळे जनरेट होणार जे काही वर्क आहे दस वर्क इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो वर्क इज इक्वल टू तर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट force into displacement work is equal to काय force into displacement मग वर्क इथं राहील दॅट इज W इज इक्वल टू फोर्स किती लागला F इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे X हा झाला वर्क आता बघा या फोर्सची व्हॅल्यूज पुट करू फोर्स किती आहे तर T इंटू 2L म्हणजे इथं राहील W इज इक्वल टू F च्या ऐवजी T इंटू 2L dx सॉरी 2Lx याला दिले इक्वेशन नंबर 1 बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज रिलेशन बिटवीन कुणामध्ये असणार रिलेशन पाहिजे आपल्याला तर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मध्ये असणार रिलेशन पाहिजे सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मध्ये असणार रिलेशन फाइंड करण्यासाठी बघा कन्सिडर करा की आपण एक ओपन फ्रेम घेतली कोणती ABCD या ओपन फ्रेम ABCD मध्ये आपण लिक्विड फिलअप केलंय ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन आपण घेतलंय T यामध्ये एक वायर इंट्रोड्यूस केली आपण दॅट इज P या वायरची लेंथ आहे L या वायरवरती आपण फोर्स F अप्लाय केल्याच्या नंतर याचं एका नवीन पोझिशनवर शिफ्ट होतो तो दॅट इज P डॅश Q डॅश यामध्ये असणारं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घेतलंय मी X अशा वेळेस या लिक्विडचा सरफेस टेन्शन T जरी असेल तर एक बेसिक फॉर्म्युला आहे दॅट इज सरफेस टेन्शन इज इक्वल टू काय होते फोर्स डिवायडेड बाय लेंथ दॅट इज सरफेस टेन्शन T इज इक्वल टू फोर्स राहील मग F डिवायडेड बाय लेंथ दॅट इज 2L बघा 2L यासाठी घेतली कारण वायरच्या दोनही साइड त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक बाजू जर आपण L कन्सिडर जर केली दुसरी सुद्धा साइड काय राहील L राहील म्हणजे टोटल डिस्टन्स इन कॉन्टॅक्ट विथ लिक्विड किती असेल L प्लस L दॅट इज 2L म्हणजे इथं लिहिता येईल T इज इक्वल टू F डिवायडेड बाय 2L क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे F इज इक्वल टू काय राहील T इंटू 2L आता इतका फोर्स अप्लाय केला when this force apply on a wire it displaced by a displacement x इतका फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर याचा डिस्प्लेसमेंट किती होत आहे x मग जनरल फॉर्म्युला राहील वर्क इज इक्वल टू काय होते फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट दॅट इज वर्क W इज इक्वल टू फोर्स आहे F इनटू डिस्प्लेसमेंट x आता या F ची व्हॅल्यूज पुट करू F इज इक्वल टू काय दिसत आहे T इंटू 2L सो W इज इक्वल टू तर T इंटू 2L इंटू काय असेल X आता आपण हा रेक्टँगल कन्सिडर करू कोणता TQ डॅश P डॅश बघा किंवा एक क्वाड्रिलॅटरल घेतला दॅट इज इन अ क्वाड्रिलॅटरल PQ डॅश आणि P डॅश याची लेंथ किती दिसत आहे तुम्हाला L हे जे डिस्टन्स आहे PQ म्हणा किंवा P डॅश Q डॅश किती आहे L आणि याची ब्रेथ किती आहे X मग असं जरी असेल तर याचा एरिया इज इक्वल टू काय राहील जनरल फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ एरिया इज इक्वल टू काय होते लेंथ इंटू ब्रेथ मग असं जरी असेल तर याचा एरिया आपण A कन्सिडर जरी केला तर एरिया A इज इक्वल टू लेंथ आहे L इंटू ब्रेथ किती आहे X पण याच्या सुद्धा दोन लेअर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत बरोबर एक वरची लेअरचा एरिया आपण आणि L इंटू X जरी केला तर खालच्या लेअरचा किती राहील परत L इंटू X म्हणजे टोटल एरिया इज इक्वल टू काय राहील तर 2LX म्हणू आपण ही आलेली व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू put this value in equation 1 मग इक्वेशन 1 मध्ये पुट केला इथं राहील दॅट इज W इज इक्वल टू T इंटू A W इज इक्वल टू T इंटू A मग हे जे काही वर्क आहे दिस वर्क इज stored in the form of पोटेन्शियल एनर्जी हेच वर्क कसं स्टोअर होते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय राहील वर्क म्हणजे म्हणता येईल की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क किती आहे
टी इंटू ए. आता या एरियाला दुसऱ्या साईडला पाठवा. इथं मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय येईल डिवाइड, म्हणजे पोटेन्शियल एरिया डिवायडेड बाय ए इज इक्वल टू काय असेल टी. इतकं लक्षात आलं. मग आता बघा पोटेन्शियल एरिया डिवायडेड बाय किंवा पोटेन्शियल एनर्जी डिवायडेड बाय ए. ए म्हणजेच काय एरिया. ॲज potential energy per unit area is equal to काय असते surface energy per unit area. ही व्हॅल्यू इथं पुट केल्याच्या नंतर इथं राहील दॅट इज surface energy divided by area is equal to T. T म्हणजेच काय surface tension. आणि हेच रिलेशन आहे कुणामध्ये तर सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन मध्ये. बघा आपण डिस्कस करतोय द रिलेशन बिटवीन कुणामध्ये असणार रिलेशन घेतोय आपण सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी मध्ये असणार. मग या दोघांमध्ये रिलेशन काय आहे तर त्यासाठी आपण काय केलं बघा परत अरेंजमेंट लक्षात घ्या. कन्सिडर करा की तुम्ही कोणती एखादी ओपन फ्रेम घेतली दॅट इज ABCD. या ओपन फ्रेम ABCD मध्ये आपण लिक्विड फिलअप केलंय. त्यानंतर एक आपण वायर घेतली दॅट इज PQ. ही कशी वायर आहे मुव्हेबल वायर आहे जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करून जाते. एक मुव्हेबल वायर घेतली दॅट इज PQ आणि या मुव्हेबल वायरला या सेक्शन मध्ये आपण डीप केलंय काय लिक्विड मध्ये डीप केलंय ज्याची लेंथ किती आहे L. आता या वायर वरती आपण फोर्स F अप्लाय केल्याच्या नंतर ही वायर एका नवीन पोझिशन वर शिफ्ट होते दॅट इज P डॅश Q डॅश. मग या दोन सेक्शन मध्ये असणारे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स घेतलंय आपण दॅट इज X. म्हणजे कोणतं P डॅश म्हणा किंवा Q डॅश घेतलंय दॅट इज X. तर बघा आता या लिक्विडचं सरफेस टेन्शन घेतलंय मी T कन्सिडर केलंय. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मध्ये असणार रिलेशन. यासाठी मी सुरुवात करतोय सरफेस टेन्शन पासून. बघा आता सरफेस टेन्शन इज इक्वल टू फॉर्म्युला काय फोर्स डिवायडेड बाय लेंथ. सो सरफेस टेन्शन T इज इक्वल टू F डिवायडेड बाय लेंथ आहे दॅट इज 2L. याला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे F इज इक्वल टू राहील T इंटू 2L. When this force apply on a wire, ज्यावेळेस आपण हा फोर्स या वायर वरती अप्लाय करू कोणत्या तर हे जे काय वायर दिसते PQ या वायर PQ वरती आपण ज्यावेळेस अप्लाय करू त्यावेळेस इट डिस्प्लेस बाय अ डिस्प्लेसमेंट X. त्यावेळेस ही वायर एक स्मॉल डिस्प्लेसमेंट X ने डिस्प्लेस होते. मग जनरल फॉर्म्युला काय आपला वर्क इज इक्वल टू काय लिहिता येईल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग वर्क W इज इक्वल टू फोर्स किती आहे F इंटू डिस्प्लेसमेंट किती X. सो W इज इक्वल टू F इंटू काय असेल X. बघा आता या फोर्सची व्हॅल्यूज पुट करू. फोर्स इज इक्वल टू काय दिसत आहे T इंटू 2L. सो W इज इक्वल टू T इंटू 2LX. याला दिलं इक्वेशन. आता आपल्याला बघा आहे ना तर या 2LX ची व्हॅल्यूज पाहिजे त्यासाठी मी क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला. कोणता तर बघा ओल्ड पोझिशन आणि न्यू पोझिशन मध्ये जी वायर शिफ्ट झाल्याच्या नंतर जो क्वाड्रिलॅटरल तयार होतो कोणता Q डॅश P डॅश तो आपण कन्सिडर करू. दॅट इज इन क्वाड्रिलॅटरल P डॅश Q डॅश P डॅश. एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. सो एरिया इज इक्वल टू लेंथ आहे L इंटू ब्रेथ आहे दॅट इज X म्हणजेच राहील काय L इंटू X. बट याच्या सुद्धा दोन बाजू कॉन्टॅक्ट मध्ये आहे. एक म्हणजे कोणती तर फ्रंट साइड दुसरी काय किंवा आपण बॅक साइड. जर एकाचा एरिया L इंटू X जरी असेल तर दुसऱ्याचा पण एरिया तेवढाच राहील. मग टोटल एरिया किती असेल LX प्लस LX दॅट इज 2LX म्हणू आपण. हा झाला एरिया. मग ही आलेली व्हॅल्यू पुट करू. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू कुठे पुट कराल इक्वेशन नंबर 1 मध्ये. सो वर्क W इज इक्वल टू T आहे तसाच 2LX च्या ऐवजी A. दिस वर्क इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. हे जे काही वर्क आहे तर हेच वर्क इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होते. म्हणजेच म्हणता येईल की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क. मग पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय राहील तर बघा आता T इंटू A. या एरियाला इकडे पाठवा दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. इथं एरिया मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय येईल डिवाइड.
म्हणजे पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय एरिया इज इक्वल टू काय असेल टी. ॲज पोटेन्शियल एनर्जी पर युनिट एरिया इज इक्वल टू काय होईल सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. आणि सरफेस एनर्जी डिवाइडेड बाय एरिया आणि हीच व्हॅल्यू आपण इथं पुट करू याच्या ऐवजी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय एरिया याच्या ऐवजी काय यूज केला आपण सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. ती व्हॅल्यूज पुट जरी केली तर राहील काय मग तर सरफेस एनर्जी डिवाइडेड बाय एरिया इज इक्वल टू काय असेल सरफेस टेन्शन. आणि हेच रिलेशन आहे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन मध्ये. बघा इथं लिहिता येईल तुम्हाला शब्दामध्ये की सरफेस एनर्जी डिवाइडेड बाय एरिया इज इक्वल टू काय असेल तर सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इथपर्यंत लक्षात येत आहे. बघा आपण डिस्कस करतोय दॅट इज रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. तर या दोघांमध्ये काय रिलेशन राहील तर सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज इक्वल टू काय असते सरफेस टेन्शन. इथपर्यंत लक्षात आलं. तर इथपर्यंत लक्षात आलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. लिहून झालं असेल तर बघा यानंतर आपण याच्यातला पुढचा पार्ट कंटिन्यू करू. या रिलेशनच्या नंतर नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज सरफेस टेन्शन on the basis of molecular theory. आता आपल्याला डिस्कस करायचं आहे दॅट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. तर बघा आता यासाठी कन्सेप्ट लक्षात घ्या. आपण डिस्कस करतोय दॅट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. तर यासाठी आपण एक कंटेनर कन्सिडर करू. एक कंटेनर घेतलाय आपण. या कंटेनर मध्ये आपण लिक्विड फिलअप केलं. या कंटेनर मध्ये काय केलंय आपण लिक्विड फिलअप केलंय किंवा लिक्विड भरलंय. यामध्ये आता मी एकूण 3 मॉलिक्युल्स घेतले. पहिला घेऊ आपण मॉलिक्यूल ए. हा घेतला आपण मॉलिक्यूल ए. दुसरा घेऊ आपण मॉलिक्यूल बी. आणि तिसरा घेऊ आपण मॉलिक्यूल सी. बघा एकूण आपण 3 मॉलिक्यूल घेतले दॅट इज मॉलिक्यूल ए, मॉलिक्यूल बी, मॉलिक्यूल सी. आपण डिस्कस करतोय दॅट इज सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर.
मग सरफेस टेन्शन डिस्कस करण्यासाठी कन्सिडर करा की तुम्ही कोणतंही एखादं कंटेनर घेतलंय, या कंटेनर मध्ये तुम्ही लिक्विड फिलअप केलंय. लिक्विड फिलअप केल्याच्या नंतर त्याच लिक्विडचे एकूण मी 3 मॉलिक्यूल घेतो. मॉलिक्यूल ए इज कम्प्लिटली इनसाइड, मॉलिक्यूल बी इज जस्ट इनसाइड, मॉलिक्यूल सी इज हाफ इनसाइड अँड हाफ आउटसाइड म्हणून आपण. तर मॉलिक्यूल ए वरती सगळ्या डायरेक्शननी इक्वल आणि अपोजिट फोर्स ऍक्ट होतो. त्यामुळे मॉलिक्यूल ए एक्सपिरियन्स अ झिरो फोर्स. बघा मॉलिक्यूल ए वरती तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर सगळ्या बाजूनी इक्वल आणि अपोजिट फोर्स ऍक्ट होतो. कोणता? तर हा कोएसिव्ह फोर्सेस आहे. कारण ऑलरेडी आपण लिक्विडचा मॉलिक्यूल घेतला आणि त्याच्या सगळ्या साईडनं काय घेतलंय? लिक्विडचेच मॉलिक्युल्स आहेत. सो लिक्विड मध्ये काय होईल? तर कोहेसिव्ह फोर्स दॅट इज ना कोहेशन राहील. तर मॉलिक्यूल ए च्या सगळ्या बाजूनं इक्वल आणि अपोजिट कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होतो. त्यामुळे मॉलिक्यूल ए एक्सपिरियन्स अ झिरो फोर्स. कारण सगळ्या बाजूनं इक्वल फोर्स लागत असल्यामुळं जो नेट फोर्स आहे, जो रिझल्टंट फोर्स म्हणून, हा रिझल्टंट फोर्स काय असेल? झिरो राहील. आणि रिझल्टंट फोर्स झिरो असेल त्यामुळं ना हे जे काही मॉलिक्युल्स आहेत तर हे सगळ्या बाजूने इक्वल आणि अपोजिट फोर्स लागतात. त्यामुळं ना जो नेट फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए काय म्हणू आपण? झिरो असेल आणि मॉलिक्यूल ए एक्सपिरियन्स अ झिरो फोर्स. मॉलिक्यूल ए काय करताय? झिरो फोर्स एक्सपिरियन्स करताय. आता मॉलिक्यूल बी चा विचार करू आपण. मॉलिक्यूल बी कशाला? मॉलिक्यूल बी हा हाफ इनसाइड आणि हाफ आउटसाइड आहे. याच्या सभोवताली हा जो काही सर्कल दिसतो ना या तिघांच्या, हा याला आपण म्हणू स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर या मॉलिक्यूल ए चा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा लिक्विड मध्येच आहे. मॉलिक्यूल बी चा मॅक्झिमम स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा इनसाइड द लिक्विड आहे आणि थोडासा पोर्शन कुठं आहे? आउटसाइड द लिक्विड. तर आता मॉलिक्यूल बी चा जो काही मॅक्झिमम मॉलिक्यूल बी चा जो मॅक्झिमम पोर्शन इनसाइड द लिक्विड आहे, त्यामुळं मॅक्झिमम ना कोहेसिव्ह फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन लागेल आणि जो पोर्शन आउटसाइड द लिक्विड आहे त्यावरती कोणता लागेल? अधेसिव्ह फोर्स. बिटवीन वरचं मीडियम घेऊ आपण एअर मीडियम आणि खाली कोणतं मीडियम घेतलंय आपण? वॉटर मीडियम. तर वरच्या साईडनं बघा हा लिक्विडचा मॉलिक्यूल आहे, तर लिक्विड आणि वरच्या साईडनं जे एअर मॉलिक्यूल आहे या दोघांमध्ये अधेसिव्ह फोर्स लागतो आणि हा अधेसिव्ह फोर्स निग्लिजिबल असतो ऍज कम्पेअर टू काय म्हणू आपण? कोहेसिव्ह फोर्स. त्यामुळे बघा इतका पोर्शन एकामेकाला बॅलन्स करेल, पण जो डाऊनवर्ड साईडला जो एक्स्ट्रा पोर्शन आहे यावरती लागणारा जो काही डाऊनवर्ड फोर्स आहे तर हा डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स या अपवर्ड अधेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असतो आणि म्हणून मॉलिक्यूल बी हा खाली ओढला जातो. म्हणजे मॉलिक्यूल बी एक्सपिरियन्स अ सम फोर्स म्हणून काही फोर्स एक्सपिरियन्स करतो. तर आता तिसरा पार्ट दॅट इज मॉलिक्यूल सी घेऊ आपण. मग मॉलिक्यूल सी काय आहे? तर हाफ इनसाइड आणि हाफ काय? आउटसाइड. मॉलिक्यूल सी हाफ इनसाइड आणि हाफ काय? आउटसाइड आहे. त्यामुळं याचा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स अर्धा इनसाइड आहे आणि अर्धा काय आहे? आउटसाइड द लिक्विड आहे. याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हाफ इनसाइड द लिक्विड अँड हाफ आउटसाइड द लिक्विड आहे. मग असं जरी असेल बघा, याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हाफ काय आहे? इनसाइड द लिक्विड आणि हाफ काय? आउटसाइड द लिक्विड. त्यामुळं तर मॉलिक्यूल सी वरती एक तर वरच्या बाजूनं अधेसिव्ह फोर्स लागतोय, इथं लागतोय अधेसिव्ह फोर्स. तर इकडे खालच्या बाजूने लागणारा फोर्स कोणता आहे? तर कोहेसिव्ह फोर्स आहे. इथं आहे अधेसिव्ह फोर्स. आणि जसे जे काही लिक्विडचे जे सॉरी गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत तर गॅसेसचे मॉलिक्युल दे आर फ्री फॉर मोशन आणि दे आर ऑलवेज इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. त्यामुळं यामध्ये अधेसिव्ह फोर्स काय? निग्लिजिबल राहील, ते एका ठिकाणी थांबून कधीच राहत नाही. त्यामुळे लिक्विड आणि या एअर मॉलिक्यूल मध्ये असणारा जो अधेसिव्ह फोर्स आहे तर हा अधेसिव्ह फोर्स निग्लिजिबल असतो ऍज कम्पेअर टू कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. आणि त्यामुळं मॉलिक्यूल सी हा खाली ओढला जातो कारण डाऊनवर्ड साईडनं मॅक्झिमम फोर्स आहे, मग हा याला खाली ओढतो. तर खाली ओढल्यामुळे काय की या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वरून इथून
एखादी वस्तू ज्यावेळेस तुम्हाला व्हर्टिकल डायरेक्शन किंवा वरच्या बाजूने उचलायची आहे त्यासाठी मग तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल आणि फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर तर या ऑब्जेक्ट मध्ये काही नाही काही मोशन होते मोशन झाल्यामुळेच काय की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय होईल वर्क आणि हे वर्क या लिक्विडच्या सरफेस मध्ये इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होते हे जे काही वर्क आहे तर हेच वर्क इथं इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होईल आणि तर लिक्विडच्या आता बघा इथं पोटेन्शियल एनर्जी फॉर्म मध्ये स्टोअर झाल्यामुळे काय होते की लिक्विडच्या सरफेसची ऍक्च्युअली टेंडन्सी आहे कोणती तर टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया तर ते त्याचा सरफेस एरिया मिनिमाइज करायचा प्रयत्न करत असतात त्यासाठी मग इथं ह्या वरच्या सरफेस मध्ये कोणता तर हा इतकाच पोर्शन बरं का त्याला लिक्विड सरफेस फिल्म म्हणून पी क्यू पी डॅश क्यू डॅश मग इतक्याच पोर्शन मध्ये जेवढे काही मॉलिक्युल्स आहे हे मॉलिक्युल कॉम्प्रेस होतात जेणेकरून सरफेस एरिया काय करता येईल रिड्यूस करता येईल मग ते कॉम्प्रेस होतात आणि कॉम्प्रेस झाल्यामुळे लिक्विडचा हा जो वरचा सरफेस आहे ना तर हा एका इलास्टिक मेम्ब्रेन सारखा ऍक्ट होतो इलास्टिक मेम्ब्रेन कसं तर इलास्टिसिटी बॉडीमध्ये बघा तुम्ही जरी मधाचा ड्रॉप जरी घेतला हनी ड्रॉप आणि त्या मधाला तुम्ही दोन फिंगर मध्ये दोन बोटामध्ये पकडा आणि असं वर उचलायचा प्रयत्न करा बरं तुम्हाला अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर फॉर्म झालेलं दिसून येईल बघा या प्रकारचं तर या आणि हे ऍक्च्युली इलास्टिक बिहेवियर मग याला अजून थोडं जरी दाखवायचं तरी त्याला अजून थोडं डीप मध्ये या प्रकारे पण येते असं स्ट्रक्चर फॉर्म तर बघा ना तुम्ही ऑब्झर्व जरी कराल तर इथं या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वरती ना लिक्विडचे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते आर ना हे जे लिक्विडचे मॉलिक्युल्स कॉम्प्रेस होतात आणि कॉम्प्रेस झाल्यामुळं तर ते ना तर सरफेस एरिया कमी करायचा प्रयत्न करतात आणि सरफेस एरिया कमी करण्यासाठी तर ते कॉम्प्रेस होतात आणि कॉम्प्रेस होऊन ना तर त्याचं जे काही तो सरफेस आहे तर तो वरचा जो सरफेस आहे तर हा एका इलास्टिक मेम्ब्रेन सारखा ऍक्ट होतो आणि याच फिनॉमिनाला काय म्हणू आपण सरफेस टेन्शन बघा सरफेस टेन्शन नेमका आहे तरी काय की लिक्विडचा हा जो आहे ना वरचा पोर्शन आहे कोणता तर पी क्यू क्यू डॅश पी डॅश या एरियामध्ये याला सरफेस फिल्म म्हणू आपण याला काय नाव देऊ आपण सरफेस फिल्म मग या सरफेस फिल्म मध्ये ज्यावेळेस आपण एखादा सरफेस फिल्म मधून ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण वर उचलायचा प्रयत्न करतो त्यावेळेस काय होते की मॅक्सिमम वर्क होते आणि जेवढं वर्क होईल तेवढीच काय त्याचं पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होईल आणि ही पोटेन्शियल एनर्जी या सरफेस फील्ड मध्ये ऍड होते मग लिक्विडची टेंडन्सी आहे टू मिनिमाइज इट्स सरफेस एरिया लिक्विड नेमकं काय करत असते तर त्याचा सरफेस एरिया मिनिमाइज करायचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे काय होते की इथं असणारे जे काही मॉलिक्युल्स आहे इतक्या रिजन मध्ये तर हे मॉलिक्युल काय होतात तर कॉम्प्रेस होतात आणि तो सरफेस ऍज अ इलास्टिक मेम्ब्रेन सारखा ऍक्ट होतो आणि यालाच काय म्हणू आपण सरफेस टेन्शन म्हणतो इथपर्यंत लक्षात आलं तर डायग्राम तुम्ही काढून घ्या हेडिंग देऊन हे लिहून घ्या लिहून झालं असेल तर वाचलेला पार्ट मग आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू थँक्यू